पंच 2 मिनिटं थांबायचं आहे फक्त. लक्षात घ्यायचं आहे गावदेवी स्पोर्ट्स जांभूलवाडा टीमला 3 धाव्यांची पॅनल्टी असेल, लक्षात घ्या. यस, सामना चालू करायचा आहे. कारण आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये अगोदरच सर्वांना पर्सनली मेसेज केले होते की दुसरा सामना होणार नाही आहे, आपल्या विलेच्या अगोदर मैदानावरती पोहोचायचं आहे. थोडासा उशिराने संघ इथे पोहोचला गेला, तेच कारण 3 धाव्यांची पॅनल्टी इथे दिली गेलेली आहे, ती म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स जांभूलवाडा टीमला. मयूर पहिलं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आलेला आहे. निशाल आणि भावेश ही जोडी आपण पाहतोय. डावऱ्या हाताचा बॅट्समन भावेश ऑन द स्ट्राईक. सध्या तरी आपण पाहतोय डावऱ्या हाताच्या बॅटरला इथे संधी आहे मोठे फटके खेळण्याची, कारण हवेचा वेग आपण पाहतोय त्यासाठी लाभदायक इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताला गेलाय. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा धाव. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलं की हा चेंडू देखील वाईट असेल. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेनिशी धावफलक 3 या धावसंख्येवरती. पोलीस जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न झाला होता भावेश याचा. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतो ज्या प्रकारे इथे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव येताना दिसत आहेत. 3 चेंडू आपण पाहतोय बॅक टू बॅक निर्धाव आलेले आहेत. खूप चांगली बॉलिंग इथे करत असताना बघा लाईन आणि लेंथ खूप चांगली आहे. अगोदर जर बघितलं तर भरकटला होता, त्यानंतर मात्र खूप चांगली लाईन आणि लेंथ मयूर यायची. चेंडू टाकून झालेत या षटकातील 4 धावा लागल्या. 3 मिस्टाय फटका झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक दूरवरती आहे, त्याचा फायदा इथे उचलतील दोन्ही फलंदाज. 2 शतरक्षक येत आहेत, चेंडूला उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला जाईल, तो म्हणजे 5 या धावसंख्येवरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय हाताळलं जात आहे आणि आतापर्यंत खूप चांगली कामगिरी ते केलेली आहे मयूर याने. वेळेस मध्ये पण आणखीन एक चांगला चेंडू ते हाताला गेला होता. या चेंडूवरती देखील फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही आहे. या सिंगल धावेने धावफलक 6 या धावसंख्येवरती. 6 रन आपण पाहतोय. 6 धावा या धावफलकावरती लागले जातात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बिनबाद 6 धावा धावफलकावरती.
थँक्यू डीजे. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 6 धावा, बिनबाद 6 धावा. दुसरं षटक घालण्यासाठी दीप्तेश येतोय, दीप्तेश वाजे. फक्त 2 मिनिटं थांबायचं, गाडी जाऊ द्या. आपण पाहतोय आकाश स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं आपल्या प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते, प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पूर्ण केला गेला. आपण पाहतोय प्रकाशी देवलीकर, त्यानंतर मनोजी भगत. वेळेस पाहतो आपण ऑन साईडला खूप चांगला फटका खेळला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे, 1 हँडेड आपण पाहतोय चेंडूला फील्ड केला गेलाय. तोपर्यंत 2 धावा ते पलून पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतो भावेश बॅटमधून. शतरक्षक येतोय, झेलची संधी आहे, मात्र शतरक्षकाचा पण पाहतोय बॅलन्स बिघडलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. चौकार येतोय. भावेशच्या बॅटमधून निघालेला एक चौकार आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग करत असताना भावेश. हा चेंडू आपण बघितला खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडला गेलाय. पंचाने लगेच दर्शवलं की हा चेंडू नो असेल, नो बॉल. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावफलक 13 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल, एक मुक्त फटके खेळण्याची संधी असेल बॅटरकडे. वेळेस अंधधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक जे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाजाचा. लेगबाच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. धावफलक 1 ने पुढे सरसवली जाईल, ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये पाणी ठेवलेलं आहे. जर खेळाडूंना जर पाणी लागलं तर आपण खेळाडू कक्षामधून पाणी घेऊन या. जो आपला एक्स्ट्रा खेळाडू आहे त्याला आपण पाणी घेऊन पाठवा. लक्षात घ्या, जो फलंदाज बाद होऊन मैदानाच्या आत बाहेर गेला असेल तो पाणी घेऊन येणार आहे. लक्षात घ्या, जो फलंदाज बाद होऊन डगआउटमध्ये गेलेला आहे तो फलंदाज पाणी घेऊन येणार नाही, याची आपण दक्षता घ्यायची आहे. जो आपला एक्स्ट्रा खेळाडू असेल त्याला पाणी घेऊन पाठवायचा आहे. जो काही संदेश असेल तो आपण त्या खेळाडूसोबत पाठवायचा, लक्षात घ्या. चौदा धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्ट्राईकवरती पाहतो आपण निशाल याला. यावेळेस पाहतो आपण खूप चांगला फटका इथे केला गेलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय, जज करतोय, मात्र जजमेंट हे खराब आहे. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केले जाईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा, एक झेल इथे आला होता, मात्र तो झेल पकडता आलेला नाहीये. चेंडूच्या खाली शतरक्षक पोचला होता, मात्र झेल ड्रॉप. जीवनदान. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. यावेळेस मात्र आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शतरक्षक येतोय, मात्र थोडासा दूर राहायला गेलाय. संतोष आणि अजय हे 2 शतरक्षक तिकडे पोहोचले होते. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने आता मात्र पुढे सरसावला जाते, तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. आमच्यासोबत जिग्नेश स्कोररची भूमिका सध्या तरी पार पाडतायत. खूप चांगलं स्कोरिंग ते करतायत. आणि उद्याच्या दिवसापासून आपल्याला जर बघितलं तर विकेश भडांगे देखील आपल्याला इथे पाहायला मिळतील. सध्या तरी ते शिर्डीला गेलेले आहेत आणि आज ते नक्कीच शिर्डीवरून येतील. साईबाबांचा आशीर्वाद घेऊन ते उद्याला नक्कीच आपल्याला घरी येताना दिसतील. आज आपण पाहतोय गुरुवार आहे, साईबाबांचा वार. आपण
आपण पाहतोय गुरुवारी पदयात्रेला सुरुवात झाली होती. 2 तारखेला आपण पाहतोय ती पदयात्रा सुरू झाली होती आणि कालचा त्या स्पर्धेचा आपण पाहतोय त्या पदयात्रेचा शेवटचा दिवस होता आणि काल दर्शन झालं असेल आणि आज मात्र ते घरी येतील. भरपूर असे खेळाडू आहेत ते पदयात्रेसाठी गेलेले आहेत. पाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं गेलंय आणि पाण्यासोबत एक कानमंत्र देखील असेल, काहीतरी संदेश असेल या दोन्ही खेळाडूंसाठी. काहीतरी चर्चा इथे केली जाते. पंचांच्या माध्यमातून काहीतरी चर्चा इथे होताना दिसते. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील दोन धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती 20 रन्स 20 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून चला एक शरीराचा वेध घेणारा चेंडू स्लोअर वन होता. गती परिवर्तन केलं होतं. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि चेंडू आपण पाहतोय हलकाच बॅटला देखील स्पर्श झाला होता. पंचांनी दर्शवले की बॅटला देखील हलकासा स्पर्श झालेला आहे म्हणजे बॅटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र खूप चांगला फटका केला गेला. खुलट्याबाजा चेंडू होता. शॉर्टबॉल केला गेलाय. चेंडू सरळ निघून जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये निघून गेलाय चेंडू. 4 धावन करता चौकार 4 रन्स. दयानंद याच्यात थोडंसं आक्रमण केलं गेलंय कारण अखुरट्याबाजा हा चेंडू होता आणि चांगल्या प्रकारे फटका इथे खेळला निशाल याने. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण अजय करणं झालंय आणि 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला जाते तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले ते 4. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. धावफलक जर आपण बघितलं तर वेगाने पुढे सरसावत असताना यावेळेस आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. हा गॅपमध्ये चेंडूला घेऊन काढे क्षेत्ररक्षक पोहोचतोय मात्र चेंडूला थांबू शकत नाही. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. निशालच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावफलक 31 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पाहतोय स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10.33च्या सरासरीने 31 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन एक षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत इथे मजल मारतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघ.
थँक्यू. अजय येतोय शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. बॅटचा एज घेतलाय. चेंडू फ्लँक स्लिपमध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. शतरक्षक आहे तिकडे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 पुढे सरसावला जाईल. 33 या धावसंख्येवरती अजय मस्कर. गाडी थोडीशी थांबवायची आहे. षटक संपल्यानंतर आपण गाडी पाठवायची आहे, लक्षात घ्या. हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताळला गेलाय. पंचांचा इशारा दे. चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलक 1 पुढे सरसावला जाईल, तो म्हणजे 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती. कुठ्यापासून चेंडू खूप चांगला फटका पाहायला मिळतो. शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर केली जात आहे. येतोय षटकार. देवी माझी माऊली आई बैसली गोदेवलानू. चैताचे महिन्यानु ग आई तुझी जत्रा भरते गावारू. चैताचे महिन्यानु ग आई तुझी जत्रा भरते गावानू. चैताचे महिन्यानु ग आई तुझी जत्रा भरते गावानू. चैताचे महिन्यानु ग आई तुझी जत्रा भरते गावानू. तर हा षटकार नाही तर हा चौकार आहे. आपण पाहतोय शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला. यावेळेस मात्र षटकार मिळेल. बघा, या अगोदर चौकार आला होता, मात्र त्यानंतर हा षटकार येतोय. 6 धावा. बघा, भावेश कुठेतरी इकडनं फायर होताना दिसतोय. लेगेस्टिक सोडून जरा चेंडू पंचांनी दर्शवला. हा चेंडू वाईड असेल. भावेश कडे आपण जर बघितलं तर 14 चेंडूमध्ये त्याने 24 धावा बनवल्यात, तर विशाल याने 8 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्यात. 44 धावा, 45 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 45 रन्स आपण पाहतोय. यावेळेस आणखीन एक बेधडक दे कडक ठोकलाय षटकार. 6 धावा. यावेळेस पाहतोय पण आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. षटकार आहे की चौकार, मात्र आपण पाहतोय चौकार असेल, कारण ज्या प्रकारे हा फटका खेळला गेला होता एक क्षण असं वाटत असेल होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल 6 धावांसाठी, मात्र एका टप्प्याने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय या षटकामध्ये. पण जर बघितलं तर चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलक 55 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्यावेळेस पाहतोय पण स्वीपचा फटका पाहायला मिळतो. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट झालेली आहे. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेनिशी धावफलक 57 57 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 58 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 24 चेंडू आणि विजयासाठी 58 धावा या पूर्ण करायच्या असतील, त्या म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमला. मात्र आपण पाहतोय त्यामध्ये 3 धावा आणखीन ॲड केल्या जातील, कारण 3 धाव्यांची पेनल्टी देखील लागली होती, ती म्हणजे जांभूळपाडा टीमला. म्हणजे धावसंख्या आपण पाहतोय 51 धावा 61 धावा 61 धावांचं टार्गेट असेल. थँक्यू डीजे. 57 धावा धावफलकावरती लागलेल्या. 3 धावा त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. 60 धावा
आणि 61 धावांचं हे टार्गेट असेल. 24 चेंडू आणि विजयासाठी 61 धावा जांभूलपाडा टीमला या पूर्ण करायच्या असतील, लक्षात घ्या. आई तुझी मानाची गो पालुखी चंदनाची, आई तुझी मानाची गो पालुखी चंदनाची, भेट ही भावाची गो पालुखी चंदनाची, भेट ही भावाची गो पालुखी चंदनाची. आई तुझी मानाची गो पालुखी चंदनाची, आई तुझी मानाची गो पालुखी चंदनाची, भेट ही भावाची गो पालुखी चंदनाची, भेट ही भावाची गो पालुखी चंदनाची. चिंता पडली होती भावाला, काय भेट द्यावी बहिणीला. चिंता पडली होती भावाला, काय भेट द्यावी बहिणीला. विचार मनात पक्का केला, निघून गेला रानू जंगलाला. तिथं त्याने पाहिली गो झाडच्या चंदनाची, तिथं त्याने पाहिली गो झाडच्या चंदनाची. आई तुझी मानाची गो पालुखी चंदनाची, भेट ही भावाची गो पालुखी चंदनाची. आई तुझी मानाची गो पालुखी चंदनाची, आई तुझी मानाची गो पालुखी चंदनाची. त्याने सुताराला बोलविला, झाड चंदनाच्या तोडीला. त्याने सुताराला बोलविला, झाड चंदनाच्या थँक्यू विजय. चला शतरक्षण लावून घ्यायचं लगेच. चला शतरक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील पाठवून द्या. सन्माननीय अंकुशी काटेला दादांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या व्हीआयपी डायजवरती या आणि स्थान पण नवा. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी जे बॉल आपण पाहतोय ते बॉल स्पॉन्सर झालेले आहेत. अंकुश दादा काटेला यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जे बॉल आपण पाहतोय गुड शॉटचे जे बॉल आहेत ते बॉल स्पॉन्सर केले गेलेत या स्पर्धेसाठी. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भाविश घोरकण आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेला आहे. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत. अजय आणि अजित. स्ट्राईक वरती अजित, तर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अजय याला. स्ट्राईक वरती अजित ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण अजय याला. पहिलाच बॉल बॅकफुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पाय देखील स्लिप झाला होता. धावची जी संधी देखील निर्माण झाली होती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव मिळेल. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय अंकुश दादा काटेला यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या व्हीआयपी टाईजवरती आपण स्थान पण नवा. आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये 4 दिवस जे बॉल आपण पाहणार आहोत ते बॉल त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा इथे बदल केला जातोय कारण
लेफ्टी बॅट्समन स्ट्राईकवरती आहे. पुढे सॉल्व करण्याचा प्रयत्न, शरीरापासून चेंडू आपण पाहतोय जर दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूला दूर धाडायचं होतं, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. ज्या प्रकारे आपण पाहतोय इथे बॅटिंगची आवश्यकता आहे. मोठे फटके इथे मारावे लागतील. 15च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या आहेत जंबूलपडा टीमला. उंचपुरा फलंदाज पाहतोय पण भरभक्कम शरीर यष्टीचा अजित हा स्ट्राईकवरती आहे. लेग यष्टी सोडून जाणारा चेंडू, दिशाहीन हा चेंडू पाहतोय. पंचांचा इशारा होतोय, चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती लागली गेली. धावफलक 3 या धावसंख्येवरती. हा चेंडू देखील आपण पाहतोय लेगिस्ट्री सोडून जातोय. पुन्हा एकदा तोच इशारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडूचा एक्स्ट्रा धाव. धावफलक 4 या धावसंख्येवरती. यावेळेस फटका खूप चांगला इथे खेळला गेला. शतरक्षक थर्ट्या सर्कलमध्ये होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. खूप चांगलं शतरक्षण तिकडे झालेलं आहे. खूप चांगलं शतरक्षण. 2च धावा मिळतील, जास्त काय मिळणार नाहीयेत. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 6 रन आपण पाहतोय. 6 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. यावेळेस मात्र खूप चांगला फटका खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे, 1 बाउंस चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1च धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. 1 धाव, एका धावेनिशी धावफलक 7 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 54 धावींची गरज आहे. अजूनही विजयासाठी 54 धावींची गरज. 15ची सरासरी राखायची आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अपील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावली जाते. हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात धावफलकावरती नोंदवला जाईल. इकडनं मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. मोठे फटके जर आले नाही तर गावदी स्पोर्ट जांभूळपाडा हा संघ अडचणीमध्ये येताना दिसेल. पुढे साऊन खूप चांगला फटका केलाय. शतरक्षक आहे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. मस्तक पे दस्तक देत असताना हा चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. दीपेश येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. चांगली धावसंख्या मानावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. षटबॉल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक चेंडूपासून दूर आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इकडनं पलून पूर्ण केली जाते. धावफलक
2 धावा पूर्ण केल्या जाते. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातो तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. चला बॅट्समनला पण शूज घेऊन यायचे आहेत. बॅट्समनला शूज हवेत. षडामूलचा फटका पाहायला मिळतो. खूप चांगला फटका खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे. थोडासा फंबल झाला होता मात्र स्वतःला सावरलं आणि तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 ने धावफलक पुढे सरसावला जाईल तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे दीपेश याचं. दीपेशाने या पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 61 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. यावेळेस आपण पाहतोय हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. 2 शतरक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय झाला होता. चांगले शतरक्षण झालेले मात्र झेल हा सुटला गेलाय. पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारे हा झेल इथे सुटला गेलाय. 2 शतरक्षक आले होते. चेंडू आपण पाहतोय हवेमध्ये. शतरक्षकाचा बॅलन्स इथे बिघडला गेलाय. ऑन साईडला हा फटका ते खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल आणि शतरक्षकाकडनं पुन्हा एकदा मिसफील्ड झालेली आहे. चौकार येतोय. 4 धावा. चला गाडी पाठवायची आहे. चला गाडी पाठवून द्या. थँक्यू. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. चला थांबवा. 2 चेंडू बाकी राहिलेत. चला आपण खोट्यापाचा चेंडू अपील. हलकीशी अपील झाली होती. अपील ही फेटाळून लावली गेली. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या एका धावेनिशी धावफलक 24 धावसंख्येवरती 24 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. धावफलकावर धावा जर बघितल्या तर 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे. चला स्पीडअप करा. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. धावफलक धावा जर बघितला तर 24 धावा
या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 15च्या सरासरीने ते वाटचाल करायचे, मात्र सध्या तरी आपण पाहतोय 12ची सरासरी ही धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पाहतो पण मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आणि झेल इथे पकडला गेलाय. चला गाडी पाठवून द्यायचे. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलेली आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतो 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 24 रन्स. चोवीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताला गेलाय. डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेलाय. 25 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 25 रन्स. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 12-36 हे समीकरण. यावेळेस शाडांपूलचा फटका पाहायला मिळतो. आता फटका फसलाय. शत्रषकाने सोडलाय झेल. बघा खुरट्याबाजा चेंडू होता. नक्कीच संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. मिस टाइम फटका आणि झेल देखील ड्रॉप झाला. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच, नक्कीच हराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आपण पाहतोय सोडवता आलेलं नाही आहे आणि आपण पाहतोय झेल सुटला गेला. मात्र एकच धाव ही धावफलकावरती लागली गेली. धावफलक 26 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडूने उंची देखील घेतलेली आहे आणि लांबी देखील. चेंडू भरपूर दूरवर जाऊन पडलाय. षटकार. मेरे सारे पल सारे दिन तरसेंगे, सुन ले तेरे बिन मुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. दिप्तेश वाजेच्या बॅटमधून आपण एक चांगला फटका बघितला. तर मग ते झालंय काय, यष्टीने चेंडू लागला की बॅट, हे पाहणं नक्कीच मजेशीर राहणार आहे. कारण बॅट्समन आपण पाहतोय चेंडू अडवण्यासाठी गेला होता, मात्र चेंडू लागला की बॅट लागले हे पाहणं फार गरजेचं असेल. यस, कम ऑन डिझाई. लाईनीला ना लाईनीला आपल्या पुढची 4 मंडळ आहे ना, ती पण आपल्या साऊंडवर नाचली पाहिजे. एवढा घाण आवाज सोडणार. डेसिबल तर माहितीये ना 300 फिक्स. इथं ठोका पडलं ना डायरेक्ट चंद्रावर आवाज. आणि मायकिंगला कोण बोलवलंय माहितीये का? हो, मी अजय. ये माहितीये का? बघा चांगलं दृश्य मात्र जांभूलपाडा टीमसाठी
चांगलं दृश्य नाही आहे, कारण ज्या प्रकारे फलंदाज चेंडू अडवण्यासाठी गेला होता, बॅट त्याची यष्टानं लागली आणि आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज इथे हिट विकेटच्या स्वरूपात कदाचित बाद होऊ शकतो. मात्र पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. आणि यावेळेस आपण पाहतोय कशा प्रकारे हे दृश्य इथे आपल्याला पाहायला मिळतंय, कारण यास फलंदाज बाद असेल, कारण हिट विकेटच्या स्वरूपात हा फलंदाज आणखीन एक बाद होतोय. बघा बॅट हातामधून निसटली, सरळ बॅट यष्टांवरती लागली आणि हिट विकेटच्या स्वरूपात दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. थँक्यू. आपण बघितलं की दोन फलंदाज बॅक टू बॅक हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. हे दृश्य प्रथमच आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे. आपण पाहतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रफुल्ल साठवण ठरलेला आहे, तर प्रफुल्ल याने यायचा आहे. प्रफुल्ल साठवण मॅन ऑफ द मॅच, आणि आपला संघनायक देखील पाठवायचा आहे टॉस करण्यासाठी. आपल्याला पाहतो पण कट शॉटचा फटका पाहायला मिळतोय. स्वतः विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत एक धाव. ही कंप्लीट केली गेली. या एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 34 धावसंख्येवरती. 34 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस आणखीन एक चांगला फटका, मात्र जास्त धावा मिळणार नाहीये. शतरक्षक आहे तिकडे. षटकाची समाप्ती इकडे जर बघितलं झालेली आहे, आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 35 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही विजयासाठी जर आपण बघितलं ना, तर 26 धावींची गरज आहे. 26 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत चाल. जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत चाल. खुले ठेवून चाली डोक्यावरचं बाल, ही पोर कशी मटकत चाल. जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत चाल. थँक्यू डीजे. इकडनं 26 धावा विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. आपण पाहतो या धावफलकावरती 35 धावा लागलेल्या आहेत. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहतोय विघ्नता स्पोर्ट्स बेलखेडे संघाच्या फक्त 31 धावा होत्या, म्हणजे होऊ शकतात, कारण विघ्नता स्पोर्ट्स बेलखेडे संघाने 24 धावा घेतल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. इकडनं 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. या सिंगल धावेनिशी धावफलक 36 धावसंख्येवरती 36. अजूनही विजयासाठी या 25 धावींची गरज आहे. तर मी सन्माननीय अंकुजी काटेला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरची ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. चला गाडी पाठवून द्या. चला गाडी पाठवून द्यायची आहे. चला विकेट डाऊन झालेली आहे. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती
अंकुशदादा काटेला यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित केला जातोय. प्रफुल्ल साठवण याला. चार चेंडू आणि 25 धावींची गरज आहे. टार्गेट थोडंसं कठीण होताना दिसतंय. थोडंसं नाही तर भरपूर कठीण इथे झालेला आहे हा मॅच गावदेवी स्पोर्ट्स जांभूरपाडा या टीमसाठी. एकसष्ट धावांचं टार्गेट आणि हे टार्गेट पूर्ण करत असताना कुठेतरी बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 25 धावींची गरज आहे. 3 चेंडू आणि 25 धावा. आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. खूप चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली निशाल आणि भाविश याची. त्यानंतर बॉलिंग देखील खूप चांगली आतापर्यंत झालेली आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा आणखीन एक चांगला चेंडू. मात्र पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड असेल. लेग इष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी लगेच दर्शवलं वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव. ही धाव फलकावरती. फुलटा चेंडू आहे. भावेश आहे त्या क्षेत्रामध्ये. बघा खूप चांगला झेल पकडला गेलाय. अगदी सीमारेषेजवळ हा झेल पकडलाय भावेश याने. मयूर शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 24 धाव्यांची गरज आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. आणि हा चेंडू देखील येतो या निर्धाव. अशा प्रकारे विघ्नता स्पोर्ट्स बेलखेडी संघाने हा सामना जिंकलेला आहे. तर हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स जांभूरपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलखेडी टीम. चल लगेच जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचकडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळूचं नाव आहे भावेश गोरखना. मॅन ऑफ द मॅच. चला कॅप्टन देखील लगेच या टॉस करण्यासाठी. टॉस इथे केला जाईल. एकलव्य स्पोर्ट्स मांगोडीपाडा टीम आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी असा नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल.